रस्ते व जलजीवनच्या प्रलंबित कामांकडे आमदार आशुतोष काळे यांनी सरकारचे वेधले लक्ष. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रखडलेल्या जलजीवन मिशनच्या सुधारित पाणी पुरवठा योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, तसेच महत्त्वाच्या राज्य व जिल्हा मार्गांच्या विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी ही मागणी केली. काळे म्हणाले की कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारी, मायगाव देवी, धारणगाव, मळेगाव, थडी, रवंदे, चाचनळी, रांजणगाव, देशमुख, शिंगणापूर, वारी, कान्हेगाव, शिंगवै, नपावाडी या गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आला. मात्र योजना तयार करताना अनेक तांत्रिक व स्थानिक बाबींचा पुरेसा विचार झाला नाही. 1.5 वर्षांपूर्वी सुधारित प्रस्ताव सादर केला, त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ही कामे ठप्प आहेत. तसेच भागवतवाडी ते झगडे फाटा, साईबाबा तपोभूमी ते शिंगणापूर, रेल्वे बोगदा, देरडे फाटा ते कोळगाव पाटी आणि कोपरगाव रेल्वे स्टेशन ते संवत्सर चौफुली हे रस्ते राज्यमार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग असून या मार्गांवरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड प्रवासी वाहतूक होते. या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालक व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो. अपघात होत आहे. शासनाच्या इतर कोणत्याही पायाभूत सुविधा विकास योजनेत समावेश करून या रस्त्यांसाठी आवश्यक निधी मंजूर करावा. SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, कुंभारी, मायगाव देवी, मळेगाव थडी, धारणगाव, सुरेगाव, रवंदे, चासनळी, रांजणगाव, देशमुख, शिंगणापूर, वारी, कान्हेगाव, रुई, शिंगवे, नपावाडी या सर्व गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचं काम 2022-23 मध्ये मंजूर झालेलं आहे. त्या योजनेमध्ये काही बाबी त्यावेळेस गृहीत धरण्यात आलेल्या नव्हत्या आणि म्हणून तो सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. गेले 1-1.5 वर्ष झालेलं आहे का तो प्रस्ताव प्रलंबित आहे. मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो का ते सुधारित प्रशासकीय मान्यता त्या प्रस्तावांना लवकरात लवकर द्यावी. तसेच माझ्या मतदारसंघातील भागवतवाडी ते झगडे फाटा, साईबाबा तपोभूमी ते शिंगणापूर रेल्वे बोगदा, देरडे फाटा ते कोळगाव पाटी रेल्वे स्टेशन ते संवत्सर चौफुली हे सर्व रस्ते जे आहे ते राज्यमार्ग आहेत, MDR आहेत आणि राष्ट्रीय मार्गाला जोडणारे रस्ते आहेत. तर कुठली ना कुठली योजना AIB, NDB, ADB, HAM कुठली अजून 5वी 6वी योजना आपण आणावी आणि रस्ते त्या ठिकाणी करून द्यावेत अशा प्रकारची विनंती करतो. तसंच कोपरगाव नगर परिषदेने आपल्या शासनाने अभय योजना काढलेली होती, ज्या माध्यमातून जे काही कर वसुली आहे याला प्रोत्साहन मिळावं म्हणून ती योजना काढली. तर त्यावेळेसचे जे काही प्रशासक होते सप्टेंबर 2025 मध्ये 100% शास्ती माफीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवलेला होता आणि तो प्रस्ताव प्रलंबित असताना नगरपालिकेने घाईघाईने जिल्हाधिकारीकडे जाऊन 50% शास्ती माफीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्याच्यामुळं नागरिकांना मोठा तोटा झाला. 1,83,00,000 शास्ती माफी होण्याच्या ऐवजी फक्त 92 लाख त्यांनी शास्ती माफी त्याच्यामध्ये मिळाली. ज्यावेळेस नगरपालिकेला हे लक्षात आलं तर त्यांनी जे काय आता पुढची घरपट्टी आहे ती वाढीव दराने त्या ठिकाणी आकारण्याचा निर्णय घेतला. म्हणून नागरिकांवर फार मोठा अन्याय त्याच्यामध्ये झालेला आहे. शासनाने याच्यामध्ये गंभीर दखल घेऊन 100% शास्ती माफीचाही प्रस्ताव विचारात घ्यावा आणि घरपट्टी देखील जी काही वाढीव लावण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पण काहीतरी निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती आहे. तसंच एकच विषय आहे, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे पात्र कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू केलेली आहे. माझी विनंती आहे का त्यांचं प्राण खातं त्या ठिकाणी सुरू करण्यात यावं आणि ती योजना त्यांना लागू करण्यात यावी एवढी विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. पुरवणी मागण्यांच्या चर्चेचा पहिला दिवस आहे आणि विविध विभागावर चर्चा या ठिकाणी होत आहे. मी काही विभागांवर या ठिकाणी थोडक्यामध्ये चर्चा करणार आहे. बाब क्रमांक 45 आणि पान क्रमांक 30 याच्या अनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना ही जी शासनाने घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी चालू आहे. तर या योजनेमधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होते, त्याबद्दल शासनाचे मी आभार व्यक्त करतो. परंतु ज्या काही शर्ती आणि अटी याच्यामध्ये लागू करण्यात आलेल्या आहे याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. तर त्याच्याबद्दल फेरविचार व्हावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. तसेच या योजनेमध्ये फळबाग, फलोद्यान व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था
या संस्था त्याच्यामधून वगळण्यात आलेल्या आहे. या संस्था याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना याच्यामध्ये समाविष्ट होत्या, परंतु या योजनेमध्ये त्यांचं नाव नाही किंवा त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. या सुद्धा पीक कर्ज देण्यासाठी या संस्था त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करत असतात, तर त्यांचा सुद्धा समावेश याच्यामध्ये झाला पाहिजे. तसेच माझ्या मतदारसंघामध्ये असलेले अनेक गावं आहे. 22 मे 2026 आणि 6 जून रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यामध्ये फळबागा असतील, कांद्याच्या चाळी असेल, याचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांचा पंचनामा होऊन त्यांना मदत करण्याची गरज आहे. तसेच माझ्या मतदारसंघामध्ये असलेले मायगाव देवी आणि परिसरातील अनेक शेतकरी ज्यांना कांद्याचं बियाणं हे बोगस मिळालं आणि त्यांनी त्याच्याबद्दलची तक्रार कृषी विभागाकडे केली आणि कृषी विभागाने संबंधित कंपनीची चौकशी केली. RSR सीड्स कॉर्पोरेशन या कंपनीचा त्या ठिकाणी परवाना असून 82% भेसळ असलेलं हे बियाणं त्या ठिकाणी होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मी या चर्चेच्या निमित्ताने आपल्याकडे विनंती करतो का आपण त्यांचा कायमस्वरूपी परवाना रद्द करून त्या कंपनीचे जे संचालक आणि अधिकारी आहे यांच्यावर फौजदारी कारवाई त्या ठिकाणी करावी. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना बाब क्रमांक 56 पान क्रमांक 36 माझ्या कोपरगाव मतदारसंघामध्ये 74,843 एवढं पशुधन आहे आणि त्या निकषानुसार माझ्या कोपरगाव मतदारसंघामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यांची मोठी आवश्यकता आहे. तर मी जवळके, कुंभारी, शिरसगाव अशा ठिकाणी नवीन दवाखाने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव दिलेला आहे. तर या निमित्ताने तो मंजूर करण्यासाठी योग्य कारवाई करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करेल. तसेच पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाची जी काही जमीन कोपरगाव शहरामध्ये आहे, डेअरी, पोल्ट्री अँड ब्रीडिंग फार्म याच्या मालकीची 86.40 हेक्टर आणि ॲग्रिकल्चर कोपरगाव कॅटल ब्रीडिंग सेंटर फार्म यांच्या मालकीची 15.19 हेक्टर म्हणजे अशी 101.49 हेक्टर एवढी शासकीय जमीन त्या खात्याची आहे. माझी ताईंकडे विनंती आहे का ही जमीन जर आपण कुठल्या उद्योगासाठी जर दिली तर निश्चितपणाने ती जमीनचा विचार जर केला का दोन बाजूला त्या ठिकाणी नॅशनल हायवे आहे, स्टेट हायवे आहे. कोपरगाव तालुक्याचा जर विचार केला तर कोपरगाव तालुक्यामध्ये रेल्वे स्टेशन मेन लाईनवर आहे, विमानतळ आहे, समृद्धी महामार्ग आहे. अशा सर्व सुविधा असल्यामुळं त्या ठिकाणी उद्योगाला चांगल्या प्रकारची चालना म्हणजे कृषी प्रक्रिया उद्योग असेल, दुग्ध व्यवसाय प्रक्रिया उद्योग असेल, अन्न प्रक्रिया असेल, वेअरहाऊस असेल, अशा विविध उद्योगामध्ये ती जमीन उपयुक्त ठरू शकते आणि म्हणून त्या बाबतीमध्ये आपण तो विचार करावा अशा प्रकारची विनंती करेल. तसेच आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बाब क्रमांक 223 आणि पान क्रमांक 145 याच्या अनुषंगाने माझ्या मतदारसंघामध्ये संवत्सर गावामध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर झालेलं असून त्या ठिकाणी त्याचं काम चालू आहे. तिथे असलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र हे कोकमठाण या गावामध्ये शिफ्ट करण्याचा प्रस्ताव DPC आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून शासनाकडे सादर केलेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, मंत्री महोदय असतील, या ठिकाणी त्याच्याबद्दल सकारात्मक आहे, परंतु लवकरात लवकर तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मदत करावी अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय, आता खरीप चालू झालेला आहे, पाऊस थोडासा लांबलेला आहे, परंतु जे काही भेसळ आपल्या बियाण्यामध्ये किंवा खतांची उपलब्धता या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. काही ठिकाणी पाऊस झालेला आहे, पेरणी जोगता पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून आता तिथं शेतकरी पेरण्यासाठी पुढं त्या ठिकाणी काम करताय. त्यांना बियाणं उपलब्ध झालं पाहिजे, त्यांना खतं उपलब्ध झाले पाहिजे, अशा पद्धतीने सर्व खाली सूचना दिल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारची विनंती आहे.
सरकारचं मी अजून एक गोष्टीसाठी अभिनंदन करेल का मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ता जो मंजूर केला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल असेल, विद्यार्थी असतील, रुग्ण असतील यांना प्रमुख रस्त्याकडे जाण्यासाठी फार मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे. अध्यक्ष महोदय, हे जरी होत असलं पण जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोल आणि तारी त्या ठिकाणी पडल्या आणि म्हणून शेतकऱ्यांना मागच्या काळामध्ये त्यांच्या शेतावर असेल किंवा त्यांच्या जनावरांना पाणी घालण्यासाठी वीज त्या ठिकाणी उपलब्ध झाली नाही आणि म्हणून MSCBच्या माध्यमातून हे काम तातडीने झालं पाहिजे, टोळ्या वाढवल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारची विनंती करेल. तसेच जर पाऊस असला, वादळी वारे असले त्यावेळेस जर लाईट कट केली गेली तर त्याच्यामध्ये कुठली हरकत असायचं कारण नाही, परंतु विनाकारण सध्याच्या घडीमध्ये लाईट कट केली जाते ज्याचा त्रास सर्व शेतकऱ्यांना, नागरिकांना त्या ठिकाणी होतोय. म्हणून त्याही बाबतीमध्ये सूचना आपण खाली दिल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या या चर्चेच्या निमित्ताने करतो. आपण मला बोलण्याची संधी दिली, वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.